हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स. ब्युटी पार्लर इंडस्ट्री हा आजच्या काळातील वेगानं वाढणारा आणि सतत नव्या संधी निर्माण करणारा उद्योग आहे. बदलती जीवनशैली, सौंदर्याबद्दलची वाढती जाणीव, सोशल मीडिया, फॅशन ट्रेंड्स आणि स्वतःकडे लक्ष देण्याची वाढलेली प्रवृत्ती यामुळं या उद्योगाला मोठी चालना मिळाली आहे. पूर्वी ब्युटी पार्लर केवळ हेअर कट किंवा साध्या मेकअप पुरतं मर्यादित होतं. मात्र आज हा उद्योग स्किन केअर, हेअर केअर, ब्रायडल मेकअप, ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट, स्पा आणि वेलनेस सेवांपर्यंत विस्तारलाय. आजच्या एपिसोडमध्ये या सेक्टरमध्ये गेली 22 वर्ष काम करत असणाऱ्या सातारच्या मंगळवार पेठेतील कोल्हटकर आळीमध्ये असणाऱ्या सायलीज ब्युटी सलोन अँड अकॅडमीच्या सायली कोल्हटकर मॅडम सोबत आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, मला आज तुमच्या ब्युटी पार्लर इंडस्ट्रीमधल्या प्रवासाबद्दल गप्पा मारायला आवडतील. हो, नक्कीच. मला सुरुवातीपासूनच ना स्किन केअर किंवा मेकअप यात इंटरेस्ट होता. म्हणजे फक्त माझंच असं नाही, पण इतरांना सुंदर दिसायला मदत करणं म्हणतो ना आपण, तेही मला आवडायचं. सुरुवातीला फक्त छंद म्हणून करायचे, पण नंतर मला असं जाणवलं की यातच खरं तर करिअर करायला आपल्याला आवडेल. त्यामुळे BCom करत असतानाच साधारण 2003 पासून मी माझं पार्लर सुरू केलं. साईड बाय साईड BCom नंतर मी LLB आणि MBA या पदव्या पण घेतल्या. ग्रेट. पण मॅडम, LLB, MBA सारख्या पदव्या असताना इकडे वळण्याचं काही स्पेशल कारण? खरं सांगू का, आपलं पॅशन ज्यात आहे ना त्यात करिअर करावं या मताची आहे मी. पार्लरचे मी प्रोफेशनल ॲडव्हान्स कोर्सेस केले. ABTC केलं, सिडेस्को या इंटरनॅशनल लेवलचे 2 डिप्लोमाज, कॉस्मेटॉलॉजीचा डिप्लोमा, हेअर आणि मेकअपचे स्पेशलायझेशनचे कोर्सेस, असं सगळं केलं. आणि हे सगळं शिकत असताना मला असं वाटलं की आपण एखाद्याला छान शिकवू पण शकू, आणि मग म्हणून अकॅडमी पण सुरू केली. खरंच हे खूपच इन्स्पिरेशनल आहे. मॅडम, आपल्या अकॅडमीमध्ये कोर्सेस कशा प्रकारे डिझाईन केलेत? रिक्वायरमेंटप्रमाणे साधारण आपण कोर्सेस डिझाईन करतो. त्यामध्ये 3 महिन्यांचा असतो, 6 महिन्यांचा असतो, अगदी 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स पण आपल्याकडे आहे. आणि कोर्स कंप्लीट झाल्यानंतर आपण सर्टिफिकेटसुद्धा देतो. गुड. मॅडम, या कोर्सेसचा अभ्यासक्रम कशा प्रकारे? हे बघ, थेअरी तर आपण घेतोच, पण प्रॅक्टिकलवर भर मात्र जास्त देतो. कारण मुळात तुमचं पार्लर कसं चालेल ना, हे तुमच्या प्रॅक्टिसवर अवलंबून असतं. त्याच्याबरोबरच मुलींना क्लायंट कसे हँडल करायला पाहिजेत, किंवा हळूहळू स्वतःचं पार्लर कसं डेव्हलप करायला हवं, वेगवेगळ्या सर्व्हिसेस कशा प्रोव्हाइड करायच्या, अशा छोट्या छोट्या बेसिक गोष्टी असतात ना, त्या पण मी सांगत असते. सुपर्ब. मॅडम, आपल्या पार्लरबद्दल काय सांगाल? आपल्या इथे पहिलं महत्त्व आहे ना, ते म्हणजे हायजीनला. स्वच्छ, प्रसन्न आणि कम्फर्टेबल वातावरण आपल्या इथे आहे. आपल्या प्रशस्त जागेत रेग्युलर सर्व्हिसेस बरोबर हायड्रा फेशियल, RF, मोल रिमूव्हल, पीलिंग यासारख्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट पण दिल्या जातात. सगळ्याच प्रकारचे हेअर कट्स, नॅनोप्लास्टिया, बोटॉक्स याच्यासारख्या हेअर ट्रीटमेंट्स, हायलाईट्स, ग्लोबल कलरिंग, हेअर स्पा हेही केलं जातं. मेकअपमध्ये म्हणाल तर ब्रायडल, सायडर, बेबी शॉवर, बारसं आणि अगदी डान्स ड्रामासाठी लागणारे स्टेज मेकअप, अशा सगळ्या प्रकारचे मेकअप आपल्या इथं करून दिले जातात. प्रत्येकाच्या डिमांडनुसार पॅकेजेस पण डिझाईन करतो आपण. अच्छा मॅडम, आता मला ब्रायडल मेकअप पॅकेजबद्दल थोडं डीपमध्ये सांगाल? हो, नक्कीच. ब्रायडल मेकअप पॅकेजेस हे तुम्हाला मेकअप कसा हवा आहे ना त्याच्याप्रमाणे डिझाईन केले जातात. म्हणजे एअरब्रश मेकअप हवा आहे की HD मेकअप हवा आहे, ज्वेलरी हवी आहे का, कारण तीसुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. प्री ब्रायडल हेअर आणि स्किन ट्रीटमेंट्स असतात, त्यासुद्धा आपण इन्क्लूड करतो. मला कसं वाटतं ना की प्रत्येक मुलीचं सौंदर्य, तिची फीचर्स ही वेगवेगळी असतात. तिला फक्त प्रॉपर टचअपची गरज असते. तशा प्रकारचा मेकअप करून तिचा जो लुक आहे तो नॅचरलीच कसा खुलवता येईल याचा नेहमी मी प्रयत्न करत असते. फॅन्टॅस्टिक. मॅडम, माझ्या मैत्रिणीचं आत्ताच लग्न ठरलंय. तिला मी तुमचा नंबर देते. मला तुमचा नंबर सांगता? हो, घे ना. 9075 10 81 82. 9075 10 81 82. थँक्यू मॅडम. थँक्यू. सो फ्रेंड्स, तुम्हालाही ब्युटी पार्लर इंडस्ट्रीमध्ये शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन आपला व्यवसाय सुरू करायचा असेल, किंवा स्वतःसाठी ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट किंवा हेअर ट्रीटमेंट घ्यायच्या असतील, तर आजच मंगळवार पेठेतील कोल्हटकर आळीमध्ये असलेल्या सायलीज ब्युटी सलोन अँड अकॅडमीमध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.